भारतातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संतावरती 2 मराठी चित्रपट येऊन गेलेत, तेलुगू येऊन गेलाय, पण तू हिंदी चित्रपट करायचं ठरवलंस आणि इतका सुंदर चित्रपट तू तयार केलास, इतकी चांगली टीम तू गोळा केलीस, त्याबद्दल तुझेही मनापासून आभार. तू स्वतः एक ॲक्टर आहेस, डिरेक्टर आहेस. मी मगाचपासून सगळ्यांबद्दल ऐकतोय की फक्त स्वतःपुरता न बघता आपल्या आजूबाजूला असलेल्या उत्तम टॅलेंटला तू पुढे येण्याचा वावही देतोस, त्याबद्दलही तुझे खूप आभार. मगाशी शिशिरजींनी सांगितलं की तो खारघरला फिरत होता, ते मुंबईत फिरत होते, लोणावळ्यात फिरत होते आणि मी गोरेगावमध्ये फिरत होतो तेव्हा त्याचा मला फोन आला. तर सगळ्यात पहिल्यांदा मला विश्वास बसला नाही, मला हसायला आलं विनोदाच्या अंगाने नाही, की कधी कधी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं की आपल्याला हसायला येतं ना, की अरे लॉटरीचं तिकीट लागल्यानंतर जशी माणसाची अवस्था होते तशी माझी अवस्था झाली. याचं कारण संत तुकारामांचा चित्रपट हा माझ्या आयुष्यातला माझा पहिला चित्रपट असणार होता. माझ्या करिअरची सुरुवात संत तुकाराम या सिनेमाने होणार होती, जो त्या काळी लिहिला होता विजय तेंडुलकर यांनी, आणि गोगी आनंद नावाचे हिंदीतले खूप मोठे डिरेक्टर तो सिनेमा डिरेक्ट करणार होते. चित्रपट मराठीच होता, पण माझा पहिला चित्रपट असणार होता. माझी लुकटेस झाली. विक्रम गायकवाड आज आपल्या दुर्दैवाने नाही आहेत विक्रमदादा, पण विक्रमदादांनी माझं संत तुकाराम महाराजांच्या लुकमध्ये त्यांनी माझा मेकअप केला, माझं कॉस्ट्यूम ट्रायल झाली, माझी लुक टेस्ट झाली, सगळं ठरलं, पण तो सिनेमा होऊ शकला नाही. यू नो एज एन एक्ट्रेस 2 चीज़ें मुझे बहुत ही एक्साइट करती हैं. वो है एक तो स्टोरी और दूसरी चीज़ है क्रिएटिंग कैरेक्टर्स. सो आदित्य जब मेरे साथ बैठे और उन्होंने मुझे स्क्रिप्ट के बारे में बताया एंड ही टोल्ड मी अबाउट द स्टोरी, आई फेल इन लव विद इट. आई फेल इन लव विद हिज विजन कि इतनी प्यारी फिल्म जो एक एक्चुअली रूटेड इन इंडियन कल्चर, सो सोशली रेलिवेंट इवन टुडे, amazing characters and so many characters. And actually what I fell in love with was कि जो इसकी message थी, which was कि सबसे पहले जो संत तुकाराम महाराज टू बिलीव कि आपके अंदर में एक गॉड है, दूसरों के अंदर में भी एक भगवान है, उसको रिस्पेक्ट करना, और एक अवेयरनेस ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन जिसके लिए वो लड़े.